चल उठ. डिंपल, अरे उठ. तुला सलूनची डेड बॉडी कुठे हे शोधायचं होतं ना? शिट, मी विसरलोच. कशी शोधणार ना आता? तुला सलूनची डेड बॉडी शोधायची होती. बघ, तुला डायरेक्ट तिच्याकडे पाठवलं. काय ग, मला गावातल्या माणसांचं ना दुःख बघवत नाही, त्यांना मदत करायला आवडते. बघ ना, तुझी मदत केली ना आता तर भेटतील. मस्त गप्पा मारत बसा. कार्टर, आपण इथं कशाला बसलोय? नाहीतर ती पाण्यात पडलेली बाई नाही ग बॉडी, ती भूतवून येईल ना इकडं. ती कशाला परत येते? तिला यायचं असतं तर नदीत गेलीच नसती. हा पॉइंट आहे. मला असं वाटतंय सगळ्याला कटाळून तिने जीव दिला असेल. आपण नाही का सगळ्याला कटाळतो आणि दारू पितो, हा? नाहीतर आपल्याला काय माहित नाही का दारू किती वाईट आहे? म्हणून तर मी पितो. या सगळ्या वाईट गोष्टी ह्या जगातून संपून टाकायच्या त्या. म्हणून एवढ्या लोकांच्या शिव्या खातो पण मी पितो. अरे मग तूच खरा देव माणूस. बाबू दादा, अरे ती बाय भूतून आली का काय? मला नका मारू, मला नका मारू. मरा 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 मरा. ए तू चुकतो. या राम राम म्हणायचं असतं. राम. ओ बाबू दादा, डोळे उघडा, मी आहे नटवर. अरे डॉक्टर, तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय? तसं काय डॉक्टर, गावचा विकास कसा करायचा त्याच्यावर आम्ही दोघं एकांतात चर्चा करत होतो. तुमची चर्चा करून झाली असेल तर जा इथून. काय, हे माझ्या गुरूंचं स्थान आहे, ते झोपले असतील आता. सॉरी गुरु, आता तुम्हाला त्रास नाही देणार. तुम्ही झोपा, मी पांघरून टाकू का त्यांच्यावर? त्यांचं पांघरुण आहे त्यांच्याकडे. तुमचं पांघरुण घेऊन तुम्ही जाऊन झोपा आता. उठा. ठीक आहे डॉक्टर, आम्ही निघतो. चला, तुमच्या गुरुची माफी मागतो. दिलं माफ तुम्ही, चला लवकर. गुरु. दगड बांधायला रस्ते शोधले पाहिजे. मला मारायचं मरावं लागेल आता. तुम्ही जर मला मारलं ना तुम्ही अडकाल. कसं काय? कारण तुम्ही आतापर्यंत जे काही खून केलेत ते सगळं मी एका चिठ्ठीत लिहून ठेवलंय आणि त्या चिठ्ठी वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवले. मला सोडा, मला मारू नका डॉक्टर, मला जागायचं. मी कोणाला सांगणार नाही, मी कोणाला काहीच बोलणार नाही. तुम्ही मला सोडा, मी चिठ्ठी बी जाळून टाकल. मला मारू नका डॉक्टर, तुम्ही मला ते करत, मला मारू नका डॉक्टर, मारू नका.
हीच भीती लोकांच्या डोळ्यात बघायला आवडते मला. माझा गुलाम म्हणून जगणाऱ्यांना मी जिवंत ठेवतो. नाहीतर आजपासून माझा गुलाम म्हणून राहायचं. असंच घाबरत जगायचं मला. या सूर्य एवढा उगवलाय तरी उठायचं नाव घ्यायचं नाही, नाही का? टिंपे, ए टिंपे, 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 अगं मी काय केलं ना, मला मारू नका, मारू नका, मला मारू नका. टिंपे, माझं चुकलं, मी काम करणार. टिंपे, अगं काय झालं टिंपे? हे अजय, दीदीला याड बीड लागलं का काय? ती एकटीच बाडबाडती या. नाहीतर ह्या घरात कोण शान आहे? मी एकटी सोडली तर. डिंपे, अगं तुझ्या उराव काय भूत बसलंय का काय ग? कोण मारताय तुला? त्याचं फक्त नाव सांग, नाही त्याचा मुडदा बसवला ना तर बघच तू. टिंपे, टिंपे, अगं काय झालंय? कोण मारणार आहे तुला? मला स्वप्न पडलं वाटतं. स्वप्नात पिक्चरचे ऑडिशन देत होते म्या. डिंपे, खरंच तुझ्या उरावर भूत बसलंय, पण माणसाचं नाही, पिक्चरचं. अगं सोड हो नाद. आता तर डॉक्टर बी परत आलात आहे ना, काय गरज काय आहे ग पिक्चर मध्ये काम करायची? चल अंगण झाडून घे. हिला काय झालंय? एरवी एक काम सांगितलं तर 10 वेळा मागं लागायला लागतंय. आज एका झटक्यात गेली. काय भानगड काय आहे? तुम्ही गुरु आहे ना डॉक्टरांचं? हा, असला कसला शिष्य आहे तुमचा? लोकांचा खून करत फिरत्या ती. मला बी मारायला निघालं होतं ते, पण आता लय महागात पडणार आहे त्यांना. नाही ना त्यांचा बाजार उठवला तर नावाचे डिंपल नाही. डिंपलला सिंपल समजायचं नाही. काय पाहत होतीस? काय नाही, गुरुदेवाचं दर्शन घेत होत्या. ए असंच मान खाली घालून जगायचं माझ्या समोर. माझ्या नादी लागलीस ना तर नदी लांब नाही, लक्षात ठेव. माझं न ऐकणाऱ्या बायकांचं यापूर्वी मी काय केलंय तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्यावरती आवाज चढवताना, माझ्या समोर तोंड उघडताना 100 वेळा विचार करायचा. आय माझी जर बायको अशी असती तर अशी मी तिला एकटीला सोडलंच नसतं. काय बोलतोय गणप्या? ही म्हणजे कावळ्यानी मोरनीशी लगीन केल्याचं स्वप्न बघितलंच काय झालंय? अरे आपल्या नशिबात असं नसतं बाबा. ती बाई कुठं, आपण कुठं? खरं की नाही आबा? खरं यार ना. हा लगा ती मोगऱ्याचं फुल आहे, मोगऱ्याचं. अरे चापा आहे तो चापा, आपल्या नशिबी कुठला. बरोबर बोलतोय आबा. काय रे, इथे काम करायला आलाय की गप्पा मारायला आलाय? एका बाईने सांगितलेलं काम सहन होत नाही तुम्हाला? गप काम करा.
खम्मगणे. काय झालं डॉक्टर? काही म्हणाले का ते? ते काय नाही, तुमच्यासारख्या कर्तृत्ववान महिलेच्या हाताखाली काम कसं करायचं हे चाललंय त्यांचं. तुम्ही उन्हात का उभे आहात? एवढा सुंदर चेहरा उन्हाने टॅन होईल. या ना, सावलीत या. अरे सॉरी, मी खुर्ची घेऊन आलो. नाही, राहू देत. मला तुम्हाला एक सांगायचं होतं. बोला. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे वा, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. खरं तर मला आज इथून लवकर जावं लागेल. जा, तुम्ही नाही गेलं तर मी स्वतः पाठवेन. हो, आज एवढा महत्वाचा दिवस तुमचा. जा, मी काम पाहिजे. डॉक्टर, तुम्ही किती चांगले आहात. माझा ना कधी कधी विश्वासच बसत नाही. म्हणजे एखादा माणूस एवढा चांगला कसं काय असू शकतो. तुम्ही खरंच देव माणूस आहात. असं काही नाहीये. मला लोकांची मदत करायला आवडतं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला की माझ्याही चेहऱ्यावर आनंद येतो. आता बघा ना, आज एवढा महत्वाचा दिवस आहे तुमचा, लग्नाचा वाढदिवस आहे. चेहरा किती फुललाय तुमचा, किती सुंदर दिसताय तुम्ही. आजचा दिवस मस्त एन्जॉय करा. मी येऊ सोडवायला? नाही, नको. हे येणार आहेत न्यायला. मला आवडलं असतं, पण नको. हरकत नाही. बरं, निघते मी. हे येतच असते. आणि पुन्हा एकदा थँक्यू. जाते. जाते नाही, येते म्हणा पुढच्या वेळेपासून. माझ्याकडे आलेलं कुणीच जाते म्हणत नाही, सगळे येतेच म्हणतात. मम्मी, आता भूक लागली म्हणल्यावर स्वयंपाकघर आठवलं ना? झालं. मला भूक नाही लागली, मदतीला आली आहे तुला. ए, थांब. पाणी पी. डिंपे, तुझ्या उरावर भूत तर नाही ना बसलं बाया? इकडे इकडे. तुला ताप नाही ना आला? अगं, मला काय ताप बीप नाही आला. ही येडी. बया, मग झालंय काय? एरवी एक काम सांगितलं तर नकार घंटा चालू असते तुझी. आणि आज स्वतःहून मदत करायला आलीस. हे बरं आहे तुमचं. तू मला मदत केली तरी पटत नाही, नाही केली तरी पटत नाही. काय करायचं माणसानं? बरं, जाऊ, तेवढी मेथीची भाजी दे ना. डॉक्टरना मेथीची भाजी लय आवडती. आज त्यांना करून दे. डिंपे, बया, अगं अजून किती आनंदाचा धक्का देशील ग. पण समधी कामं तुला एकाच दिवसात करायची आहे. बया, आनंदानं माझा जीव घेशील. तिथं माझा जीव जाता जाता वाचलाय, त्याचं काय? काय म्हणालीस? काय नाही ग मम्मी. डॉक्टरांचं लग्न झालेलं बघून मला पण धक्का बसलेला बघ. त्यामुळे टेन्शन मध्ये होते म्या. पण आता त्या टेन्शन मधनं बाहेर पडायचं ठरवलंय म्या. त्यामुळे तू आता मला बोलण्यात अडकू नको. मला काम करू दे. डिंपे, उशिरा का विना तुला अक्कल आली ना, बरं झालं बाया. आणि आपलं डॉक्टरच आहे याची खात्री पटली ना तुला? वय. 100%. ते ऐकून बी बरं वाटतंय बघ. पण डिंपे, मी काय म्हणते, आता डॉक्टर परत आलेत आहे. त्यांची बायको बी त्यांना सोडून गावाला निघून गेली. काय प्रश्न होता तुझा? माझी बायको कुठे आहे? तिची डेड बॉडी कुठे आहे? काय केलं तिच्यासोबत? मारलंय मी तिला. ती काय परत येईल असं काय वाटत नाही बघ मला. तुला काय वाटतंय ग? परत यायला ती जिद्दी तर पाहिजे ना. डिंपे, अगं कुठं हरवल्यास? नाही, आता ती परत येणारच नाही बघ. बघ बघ, तुला बी असंच वाटतंय ना. अगं मग आता वाट कशाची बघतीयस? आता डॉक्टर बी परत आले तर लग्नाचं घे म्हणा. रागू नको बया, तुझ्या चांगल्यासाठी सांगतीया. काय हरकत काय ग डॉक्टरांशी लगीन करायला? तू म्हणतेस ते बरोबर आहे बघ. तीच वेळ येणार आहे आपल्यावर. म्हणजे काय नाही ग मम्मी, तू ना उगाच मला बोलण्यात अडकू नको बरं. तुला माहित आहे ना, डॉक्टरांना उशिरा जेवल्याला चालत नाही. मग मदत करू लाग ना. मेथी निवड. चल.
तुम्ही आमच्या डॉक्टरांचं गुरु आहे ना, म्हणजे तुम्ही पण माझ्यासारखं सिंपल नसणार. तुम्ही तर आमच्या डॉक्टरांना मरणाच्या दारातनं परत आणले, हे बघून मला लय भारी वाटलं बघा. त्यामुळे मी अभि आता ठरवलंय, मला तुमची शिष्य बनायची आहे. आमचं डॉक्टर आता किती बदलल्यात, लोकांची निस्वार्थ सेवा करतात ती. मला बी सेम टू सेम त्यांच्यासारखं व्हायचंय. गुरु, मला तुमची शिष्य बनून घ्याल ना? डिंपल, अगं किती खोटं वागशील. मी वागतो तसा वागण्याचा प्रयत्न करू नकोस, काही उपयोग नाहीये तसा. मी आहे देवी सिंग. माझ्यासारखं वागणं झेपणार नाही तुला, लगेच सापडशील. ज्या शाळेत तू ऍडमिशन घेतेस ती अख्खी शाळाच मी बांधली. हे बरं आहे, त्यांच्या गुरूंचं दर्शन घेतलं, एवढं कौतुक केलं, ते बी खोटच होतं म्हणा. पण एवढं बोलून पण ह्या माणसावर काहीच परिणाम झाला नाही. जाऊ दे, असं किती दिवस आडून पाडून बोलू मी अभि. आता मी डायरेक्टच बोलते त्यांच्याशी. येते. डॉक्टर, काय काम आहे? डॉक्टर, डॉक्टर, माझं चुकलं, मला माफ करा डॉक्टर. मी तुमच्याशी असं चुकीचं नव्हतं वागायला पाहिजे. कुठून मला ही बुद्धी सुचली आणि मी माती काढली. चुकलं, माझं चुकलं डॉक्टर. मी तुमचे पैसे चोरायला नव्हते पाहिजे. गावातल्या लोकांसमोर तुमचा खरा चेहरा आणण्याची धडपड बी नव्हती करायला पाहिजे. अहो पण मी काय करू डॉक्टर, मी ना लय घाबरले होते, त्यामुळे मी अशी चूक केली आणि माती खाल्ली. मी शपथ घेते, मी परत माती खाणार नाही डॉक्टर. मी अजिबात अशी चूक करणार नाही. मला माफ करा. पाया बी पडते डॉक्टर, पाया बी पडते. डॉक्टर, आपण एक काम करू. तुम्ही मला आधी कसं काम सांगायचे तसं मी काम आता परत करीन. पण प्लीज मला तुमच्यापासून लांब करू नका डॉक्टर. तुम्हाला माहित आहे ना मी किती कामाची आहे. हा, तुम्ही सांगितलेली सगळं काम मी आधी करायची. मग आता आपण परत आधी सारखं एकत्र काम करू, म्हणजे यात तुमचा बी फायदा आहे आणि माझा बी फायदा आहे. काय सांगतेस? हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. ह्यात आपल्या दोघांचा फायदा नाही का? तेच तर सांगते मी. मला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. माझ्याशी दगा करणाऱ्या, गद्दारी करणाऱ्या माणसावर मी पुन्हा विश्वास ठेवत नाही. खरं तर मी त्यांना जिवंतच ठेवत नाही, पण तुला ठेवली, कारण तुझ्यातली काड्या करणारी डिंपल आता मेली. तसंही मेलेल्या माणसाला का मारायचं ना परत, त्यामुळे सोडतोय तुला. आता जिथं सोडलं आहे तर एकत्र काम करायला काय हरकत आहे? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? मला तुझ्या मदतीची काही गरज नाहीये. माझा मी समर्थ आहे. चल निघ इथून. निघ. ठीक आहे डॉक्टर, दाखवा काय माज दाखवायचं आहे ती. आता तुमचा दिवस आहे. वाईस थांबा, माझं पण दिस येत्यात, तवा दाखवते तुम्हाला. आणि आता काळजी करू नका, लवकरच ती दिवस पण येणार आहेत. तवा कळेल तुम्हाला
ही डिंपल अजिबात सिंपल नाही.